नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. RRB NTPC मागील वर्षाच्या प्रश्न सिरीज आपण चालू केली आहे. आज आपण भाग 10 बघणार आहोत आणि या भागात मी एकूण 20 प्रश्न घेणार आहे. याआधी मी 9 भाग ऑलरेडी टाकलेले आहेत, तर कोणी बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर ती तुम्ही बघून घ्या. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण प्रश्नांना सुरू करूया. प्रश्न पहिला, अलेक्झांडरचा मृत्यू कोठे झाला? उत्तर आहे बॅबिलोनमध्ये. प्रश्न दुसरा, सातवाहन कोणत्या दोन राज्यांशी संबंधित आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राशी. प्रश्न तिसरा, शुंग घराण्याची स्थापना कोणी केली होती? उत्तर आहे पुष्यमित्र शुंग. प्रश्न चौथा, कल्हाण लिखित काश्मीरचा इतिहास कोणता आहे? उत्तर आहे राजतरंगिणी. प्रश्न पाचवा, कोणती गुहा मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील नायगाव येथे आहे, जी भिंतीवरील चित्रासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे बाग गुहा. प्रश्न सहावा, महाबलीपुरमचे रॉक कट मंदिर कोणी बांधले होते? उत्तर आहे राजा नरसिंह वर्मन प्रथम. प्रश्न सातवा, कवी हरिसना हा कोणत्या राज्याच्या दरबारात होता? उत्तर आहे समुद्रगुप्त राजा. प्रश्न आठवा, होयसाळ शैलीचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे? उत्तर हेलेवीड. प्रश्न नववा, नवरत्ने कोणाशी संबंधित आहेत? उत्तर आहे अकबराशी. प्रश्न दहावा, पंचतंत्रांचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे विष्णू शर्मा. प्रश्न अकरावा, ओझोन कोणत्या धातूंना प्रभावित करते? उत्तर आहे पारा आणि चांदी. प्रश्न बारावा, आवाजाचे एकक कोणते आहे? उत्तर आहे डेसिबल. प्रश्न तेरावा, कोणत्या ऍसिडमध्ये ऑक्सिजन नसतो? उत्तर आहे हायड्रोक्लोरिक ऍसिड. प्रश्न चौदावा, शेंगदाण्यात सर्वाधिक प्रमाणात कोणते जीवनसत्व असते? उत्तर आहे बी जीवनसत्व. प्रश्न 15वा, ब्लॅक पगोडा कोठे आहे? उत्तर आहे कोणार्क. प्रश्न 16वा, तिराना ही कोणत्या देशाची राजधानी आहे? उत्तर अल्बेनियाची. प्रश्न 17वा, भारताच्या मुख्य युद्ध रणगाड्याचे नाव काय आहे? उत्तर आहे अर्जुन. प्रश्न 18वा, गुगली हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे क्रिकेट. प्रश्न 19वा, ग्रँड स्लॅम लॉन कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर आहे टेनिस. प्रश्न 20वा, चौहान घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? उत्तर आहे पृथ्वीराज.
तर मग विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जी मी सीरीज चालू केली आहे ते नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तत्पूर्वी धन्यवाद.